यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। नूर कॉलनी परिसरात छापा टाकत एलसीबी पथक आणि पुरवठा विभागानं तब्बल 40 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे एलसीबी पथक आणि पुरवठा विभागानं संयुक्त कारवाई करत छापा टाकला। मिळालेल्या माहितीनुसार आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी ही कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान त्यांच्या घरात अवैधरित्या साठवून ठेवलेले तब्बल 40 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले। यानंतर संबंधित सिलेंडर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आज रोजी आपण पुसदमध्ये खाजगी व्यक्तीकडे 41 गॅस सिलेंडरची रिपोर्ट आपल्याकडे आली होती। इमिडिएटली आपली टीम त्या ठिकाणी गेली, पंचनामा करत आहोत आणि सिमिलरली त्यांच्यावर लगेच आपण आवश्यक वस्तू कायदा अंतर्गत आपण त्यामध्ये FIR दर्ज करणार आहे। जर अशी कोणीही इलिगल साठा गॅसचे सिलेंडर संदर्भात करत आहेत त्याची रिपोर्टिंग तुम्ही जिल्हा प्रशासनाला करवा आणि त्यासोबत तुम्ही याच्या संदर्भात आम्हाला रिपोर्ट केली तर आम्ही इमिडिएटली कारवाई करणार आहे। आणि प्रत्येकाचं माझा क्लिअर आव्हान आहे, आम्ही डेली त्याचा आढावा घेत आहेत। आपल्याकडे जवळपास 16,000 गॅस सिलेंडरचा साठा आज रोजी उपलब्ध आहे। आपल्याकडे रेग्युलरली त्याची सप्लाय होत आहेत। तो माझ्या नागरिकांना आव्हान आहे की कोणीही पॅनिक मोडमध्ये येऊ नका, इलिगली म्हणजे साठा करू नका। आपल्याला गॅस एजन्सी सोबत तुम्ही नेहमी कॉन्टॅक्ट करू शकत आहेत। ज्यावेळी तुम्ही अर्ज केला तर इमिडिएटली तुम्हाला गॅस सिलेंडर भेटेल।